नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण या अशा प्रिंटेड गळ्यावरती एक पॅचवर्क डिझाईन करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी आधी काय केलेलं आहे, जसंच गळा प्रिंटेड आलेला आहे तसंच मी बनवून घेतलेला आहे आणि पाठीमागचा भाग पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे एक्स्ट्रा जे अस्तरचं कापड होतं ते घेतलेलं आहे आणि त्या अस्तरच्या कापडावरती आता आपण हे पहा, अशा प्रकारे पॅच बनवायचा आहे. तर कस्टमरला गळा थोडा छोटा पाहिजे होता म्हणून हा पॅच बनवावा लागतोय. तर अशा प्रकारे मी हा पॅच आखून घेतलेला आहे एका साईडला. इतक्या साईजचा आपल्याला बनवायचा आहे कारण कस्टमरने साईज दिला होता. तर हा पॅचवर्क ब्लाऊज खूप सुंदर होणार आहे आणि सेम हाच पॅच मी दुसऱ्या बाजूला उमटवून घेतलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने आता दोनही बाजूला इतक्या साईजचा आपल्याला तयार पॅच करायचा आहे. तर त्यासाठी मी काय केलं, अर्धा इंच एक्स्ट्रा कापड धरून मी पुन्हा आखून घेतलेला आहे. हे पहा, म्हणजे हे शिलाईत जाणार आहे. साधारणतः 1 इंच घेतलं तरी चालेल. 1 इंच खालच्या बाजूने मी घेतलेलं आहे. हे पहा, इतक्या साईजचं कापड आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि इतक्या साईजचा पॅच आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी हे अस्तरचं कापड कट करून घेतलं. दोन्ही एकाच साईजचे बनवून घ्यायचे होते. हे पहा, अशा प्रकारे. आणि याच साईजचा मी कॅनव्हास पेपर देखील कट करून घेतला पॅच बनवण्यासाठी. त्यामुळे काय होतं, पॅच अगदी सुंदर बनला जातो. अशा प्रकारे अस्तर कट करून झाल्यानंतर आता मी हे पहा, हे कापड घेतलेलं आहे. हे कापड आहे साडीमधलं. हे पहा, अशा प्रकारे सेम साईजचे 2 कापड पॅच काढून घेतले मी, कारण साडी या कलरची आहे आणि ब्लाऊज पिंक कलरचा आहे. तर मी त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन व्हावं म्हणून मी अशा प्रकारचे कापड साडीतील थोडासा काढून त्याच्यापासून वापर करत आहे. त्यामुळे काय होईल, साडीला देखील खूप सुंदर असा लुक येईल आणि ब्लाऊज देखील खूप सुंदर मॅचिंग होईल. तर याला मी जॉईंट करून त्या साईजचा बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी जो आकार दिला होता तो पॅच ठेवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे. हा अशा प्रकारे पॅच देऊन मी वरची बाजू शिलाई करून घेणार आहे. तर याला थोडंसं आपण प्रेस करून घेतलं तरी चालेल. त्यानंतर मी हा कॅनव्हास पेपर जो कट करून घेतला होता तो याच्यावरती ठेवणार आहे आणि पॅच बनवून घेणार आहे. तर शिलाई मारत असताना कापड सरकू नये म्हणून मी पिना लावून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता मी वरच्या बाजूने फक्त शिलाई मारून घेणार आहे आणि पलटवून खालच्या बाजूने ओव्हरलॉक मारून घेतली तरी चालेल, म्हणजे खालची बाजू ही शिलाईमध्ये लपली जाणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी डबल शिलाई मारून घेतली जेणेकरून शिलाई पक्की होईल. आणि मग त्याला कटिंग करून घेतलेलं आहे. कटिंग अगदी टोकापर्यंत केल्यानंतरच पॅच व्यवस्थित परतला जातो आणि एक्स्ट्रा कापड आपण कट करून टाकायचं आहे. तर ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर होणार आहे. मला जशी जशी सुचत जाईल तशी मी डिझाईन बनवली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता प्लीज पूर्ण बघा आणि तुम्हाला डिझाईन आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे पलटवून घेतलेला आहे. हे पहा, जी पण शिलाई आपण परतवणार असतो त्याच्या अगदी टोकापर्यंत कट मारला तरच शिलाई व्यवस्थित फिनिशिंगमध्ये परतली जाते. त्यामुळे व्यवस्थित टोकापर्यंत कट मारून घ्यायचं असतं. आता याच्यावरती मी एक दाबटीप मारून घेतली. याला मी आता लेस लावून पण पुन्हा फिनिशिंग करणार आहे. तर हा दाबटीप बनवून झाल्यानंतर खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा कापड असेल तर तोडून घ्यायचं किंवा मग त्याला ओव्हरलॉक मारून घेतली तरी चालेल. हे पहा, अशा प्रकारे
पॅच माझा तयार झालेला आहे. आता मी हे अशा प्रकारे ठेवून पाहिलं, पण मला मग वाटलं की त्याच्यामध्ये थोडासा ब्लाऊजचा पीस पण एक्स्ट्रा घातल्यानंतर खूप सुंदर लुक येईल. म्हणून मी काय केलं की याच्यामध्ये थोडासा ब्लाऊज पीसचा पण लुक आणण्यासाठी त्याच सेम साईजमध्ये पिंक कलरचा पॅच बनवून घेतला. आता ही शिलाई पण मारून घेतली तरी चालेल किंवा ओरलाक मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. आता मी सेम पिंक कलरचे हे कापड घेतलेले आहेत, ते असे बसवून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे सेम साईजमध्ये बसवून घेणार आहे. हे मला नंतर सुचलेली डिझाईन आहे ही, कारण मी लावून बघितल्यानंतर काही मिसिंग वाटत होतं, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे हे तयार करून घेतलेलं आहे. हे देखील त्याला खूप सुंदर लुक देईल. किंवा मी जो पॅच बनवला आहे तो तसाच लावला आणि त्याच्यावरती आपण जर ब्रॉच लावला सुंदर असा स्टोनचा, तरी देखील खूप सुंदर लुक येतं. मग मी हे अशी डिझाईन वापरली. तर ब्लू कलरच्या पॅचवरती मी हा पिंक कलरचा पॅच अशा प्रकारे अटॅच करून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती आता मी दोन्ही साईडला सेम अटॅच करून झाल्यानंतर सुंदर अशी लेस लावून त्याला एक वेगळा लुक देणार आहे. तर अशा प्रकारे पॅच लावून तयार झालेले आहेत. आता मी ही लेस घेतलेली आहे फ्लावरवाली आणि ती मध्येच लावून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे ही लेस लावून झाल्यानंतर दोनही साईडला आता मी अशी लेस लावून घेणार आहे. अशी लेस लावून झाल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित राऊंड नेक ठेवून पॅच मध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही लेस लावू शकता. मी माझ्याकडे ज्या लेस अवेलेबल होत्या त्या लावून घेतलेल्या आहेत. तर या लेस लावत असताना आपण प्रत्येक वेळी डबल शिलाई मारून घ्यायची आहे, अगदी काटाकाटाने. तर त्यामुळे काय होतं, तर ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर होतं. तर आता हा मधला भाग घेऊन आपण त्याचं सेंटर काढून घ्यायचा आहे पाठीमागचा. तर हा सेंटर काढून घेतल्यानंतर अगदी सेंटरला हा सेंटर ठेवून आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा अगदी व्यवस्थित ठेवून, तर त्याचा लुक व्यवस्थित सुंदर दिसला जातो. अशा प्रकारे ठेवून अगदी पिना लावून त्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. असा अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला पिना लावून मग पूर्ण बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे. मी पिना लावत नाही, कारण पिना लावल्यानंतर आपल्याला शिलाई मारत असताना अगदी अवघडल्यासारखं होतं. त्यामुळे मी पहिल्यांदा सेंटर पॉईंट जोडून घेतला आणि अगदी व्यवस्थित मापात ठेवून दोन्ही राऊंड शिलाई मारून घेतलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आता आपल्याला वरून एक लेस लावून अटॅच करून घ्यायची आहे, म्हणजे आपण अटॅच केलेला पॅच अगदी दिसतच नाही. तर मी ही नाजूक अशी लेस सर्व काठाने लावून घेत आहे एका बाजूने. आणि अशा प्रकारे आपला हा ब्लाऊजचा पाठीमागचा डिझाईनचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तर कस्टमरच्या डिमांडनुसार ही डिझाईन मी बनवलेली आहे. तर आता याला एक
पुन्हा एक सुंदर लूक देण्यासाठी मी मध्येच असा हा ब्रश लावलेला आहे. हा जर खूप मोठा असेल तर खूप सुंदर लूक येतं. तुम्ही काहीही लावू शकता. असं बटन देखील लावू शकता किंवा हा गोल्डन कलरचा ब्रश देखील लावू शकता. तर अशा प्रकारे